इकडे बघा मस्तपैकी इथं लावली आहे गाडी CNG पंप वाले आपण यो CNG पंप हे काय काल पनवेलमध्ये आहो ना आपण हां आपण मस्त की पनवेलमध्ये आले आता इथं मस्त की CNG साठी थांबले इकडे बघा मस्त की एक प्लेट अजून मंचुरियन पण आलं आपल्या गरमागरम की घाट चढल्यावरती ना अजून थोडासा बाकी आहे घाट बघा नाही इकडे एक्सप्रेस वेला ट्रॉफिक बघा किती लागले एक्सप्रेस हायवे आहे यो इकडे बघा इकडनं पूर्ण लाईट पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळच्या वाजले 6 आणि आपण आता चाललो आहे बघा कुठं आज रिक्षा स्टार्ट केली मस्त ही गाडी नाही ठेवली आतमध्ये आपण चाललो आहे फिरायला. कुठे चाललो आहे ते पण तुम्हाला आपण थोड्या वेळा सांगू आणि आपल्यासोबत कोण कोण आहे ते पण तुम्हाला दाखवू आपण. चला आता निघतोय टाईम जाम झाला निघायचं होतं 6 वाजता 6 वाजून गेले ना आता महेश ना अजून एक पार्टनर बघा तिकडनं येतो ब्लॉग शूट करायचं झाले तिकडे बघा तो ब्लॉग शूट करायचं झाले दिसतं काय तो बघा ब्लॉग शूट करायचं झाले तो अनिल आपल्याबरोबर तो तिकडे ब्लॉग शूट करायचं झाले. चला आपण आता मस्तपैकी जाऊ बघा 2 तासाची रनिंग आहे 80 किलोमीटर आपल्या जायचा इकडे बघा ब्लॉग शूट करायचं झाले अरे पण बॅकग्राऊंड भारी वाटतं ना दादा. इकडे बघा मस्तपैकी इथं लावली आहे गाडी CNG पंप वाले आपण यो CNG पंप हे काय काल पनवेलमध्ये आहो ना आपण हां आपण मस्त की पनवेलमध्ये आले आता इथं मस्त की CNG साठी थांबल्या मस्त की एकच गाडी पुढे इथं जो ऑनलाईन पंप म्हणून इथंच लावली मी मनशा ऑटो सर्व्हिस. आता आपल्या गाडीमध्ये गॅस किती बसतं आपण आता 124 100 पॉईंट गॅस ऑलरेडी होता तरी आपण भरता येतं म्हणजे का तर आपल्या टेन्शन नको जायला पुढं 157 58 60 62 एवढंच जास्तीत जास्त 180 पर्यंत जाऊ होतं 180 हो तेवढंच 180 पर्यंतच जाईल. हे बघा 177 ला फुल झाला. इथं पोहोचल्या गाडी इथं लावले नाश्ता करा गाडीवाल्या नाश्ता करायला भूक लागले जरा म्हणून बरं नाश्ता करू इथं थांबल्या. खोपोलीला मध्ये आता सध्या मी आपण आपल्या इथं खोपोलीला या साईडला गेला खोपोली हे बघा समोरच. मागच्या टायमाला मी शूटिंग काढली होती ना त्या टायमाला शिवजयंती होती तेव्हा याच मार्काची मी शूटिंग काढली होती. गाडी बघा मस्त की इथं लावली मी आपली. चला ये इथं नाश्ता करूया. इकडे बघा गाडी मस्त की गरमागरम भजी प्लेट घेतली मिक्स ना अजून एक प्लेट येणार मंचुरियनचा. इकडे बघा मस्त की एक प्लेट अजून मंचुरियन पण आलं आपल्या गरमागरम. इकडे बघा गाईज आपण आता खोपोलीला पोहोचलो आहोत आता प्रॉपर खोपोलीमध्ये आपण की घाट चढल्यावरती ना अजून थोडासा बाकी आहे घाट बघा नाही इकडे एक्सप्रेस वेला ट्रॉफिक बघा किती लागले एक्सप्रेस हायवे आहे यो इकडे बघा इकडनं पूर्ण लाईन लागली अशी इथपर्यंत संपूर्ण इकडं. आलेली मस्तपैकी गाडी तिथे साईडला होते इथं एकविरा यायला आईला लावले आपण दर्शनासाठी. कारण पालखीच्या टायमाला आपण तिकडे पालखीला होतो शिर्डीला म्हणून यायला जमलं नव्हतं म्हणून आपण आज आलो आहे. चला यात आपण
वरती आले आपण इथं. आणि इथे येऊन बघा मस्त गाडी इथं पार्किंगला लावली. आता वर जाऊ आपण. चला, गर्दी आज पण आहे. आपण आज वेळेला तरी सुद्धा आज बी गर्दी इथे. आपला महेश आणि अनिल आपल्या बरोबर. मोबाईल नॉट अलाउड. मस्त की मोठी घेतली आईला. आपल्या वाटला गर्दी नाही, गर्दी बघा किती इकडे. कोण पाठव? भरपूर लोक आहेत. आपल्या वाटला गर्दी नसेल पण इथं गर्दी बघा किती आहे. खूपच गर्दी आहे. लय लाईन बी आहे, गर्दी बी जाम आहे. आईस्क्रीम बघा किती मोठी लावली इथे. आणि इथं बघा जावल करताना तिथे समोर पोरगा रडतं बघा किती. लाईन आहे पण चालू लाईन आहे इथं, रनिंग लाईन आहे. बघू शकता थांबलेल्या लाईनी नाहीत, रनिंग चालतात. चला भारी वाटतं. दर्शन वगैरे करून गेलो आपण. एकदम फास्ट चालत तर लाईनी होत्या एकदम रनिंगमध्ये. चालता मस्त भारी होतं. तो गाडीत ना पुढे बघा. आज रविवार तरी सुद्धा पब्लिक बघा. आत्ता 2 दिवसा अगोदर जत्रा होऊन गेली तरी सुद्धा पब्लिक काय कमी होत नाही. इथं कधीही यावा तरी सुद्धा इथं फुल गर्दी असते, पब्लिक असते इथे जाम. काय घेतले मी आवाज आवाज करते. महेश पण येते एक. मस्तपैकी 10 वाजल्यान आम्हाला वाटलं टाइम जास्त झाले पण फक्त 10च वाजले ना आता ना. आम्ही आता घरात जायला निघल्या. दर्शन एकदम मस्त एकदम भारी झाला आमचा, परफेक्ट. असा वाटला का वरती जाम गर्दी दिसत होती पण ती लोक दर्शन करून बाहेर होती. त्या दिवशी तर 1 मिनिटात झाला, आता 2 मिनिटात झाला. बायपास गर्दी गेली. म्हणजे कशी लाईन पूर्ण चालू ठेवलेलं ना, मग ते पूर्ण फिरून होता म्हणून रेलिंग जाम फिरून गेलो आम्ही. त्याच्यामुळे गर्दी राहत नव्हती कारण पब्लिक चालत होती ना सगळी. थांबून कोणी राहत नव्हता. तर थोडीशी वारा आला मग त्याच्यामुळे आतमध्ये डायरेक्ट. चला जाऊया आपण मस्त आता. घरचा प्रवास पकडू आपण जर रस्ता. बघूया किती टाइम लागतो आपल्याला आता जायला. काही योग्य माहिती आहे का की रोल्स रॉयल दिसतं का? रोल्स रॉयल समोर ही बघा, रोल्स रॉयल. आयशा विला बोलता याला, आयशा विला. कुठं थांबल्या माहिती आहे का? जुन्या घाटात थांबल्या आम्ही. जुना घाट आहे रस्ता. हे बघा कुठं जाते पुढे चावी चालू. आणि इकडे बघा एक्सप्रेस वे. गाड्या कशा दिसतात बघा ना. आपल्या ती व्हाईट गाडी येते ना तिथं त्या रोडलाच जायचं आता आपल्या इकडनं या साईडच्या. पण दिसत बघा मस्त वेगळी. मगाशी आपण कुठं होतो माहिती आहे ना? तिकडे होतो त्या साईडला. तो मंदिर दिसतो समोर, तिथं मंदिर. तो मंदिर दिसतो ना, मंदिर. त्या मंदिराची इथं होतो मगाशी. आता इथं आलोय. हे बघा इथून कसं दिसतं खाली. आणि समोर दिसतं ना, समोर यो नवीन हायवे आहे एक्सप्रेस वेचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट ट्रॅफिकनं घाट लेस झालेला आहे. चला आता निघूया आपण. गाडी इथे लावली आपण. इथं बायकर जाम आलेलं आहे रविवार म्हणून. ही बघा 200cc आहे डुकई. आपली गाडी इथे
पण सेटिंग कधी चला गाडी जातो मस्त की मागे बसल्या ना आता चालतोय बघा गाडी कोण अनिल गाडी चालवतोय गाडी VIP गाडी आहे या सगळ्या गाड्यांना टोल लागते बघा ती गाडी थांबतात बघा आणि आपल्या गाडीला गेट नाही काही ना डायरेक्ट वरती कुठे यो बघा लँडिंग कसं होईल बघा एक टायमावर झाल्या आपण टायमावर झाल्या लँडिंगचा टाइम असेल यो बघा विमान लाईव्ह लँडिंग म्हणून त्या लाईटी चालू ठेवल्या का नाही कंटिन्यू बघ आता हालायला लागला तो चालला यो पुढे हा चालला ना आता लँडिंग ओव्हर लिहिलं होता पोराला समोरचा आहे ना त्याला टेक ऑफ ना तो त्याला उतरला तो समोरचा दिला आता यो चालला गाई तिकडे बघा म्हणून थांबलेलं बघ यो बघा आता यो आता मस्त तो गेला साईड आता यो आता ये होईल टेक ऑफ होईल 1.5 ते 2 किलोमीटर जास्त असेल ना रनिंग रात दी 2-3 किलोमीटर जास्त दी याला रिवर्सला यायला पाहिजे याचं माहिती मध्ये नाही गेला पुढं सरळ तो ते बाजूला टेकअप करून रिवर्सला पण येतं ना ते नाही ना हा युटर्न युटर्न मारताना जाम मोठं रोडला घेतला स्पीड ना त्यांनी स्पीड घेते त्यांनी गावात समजून नाही इथल्या थांबून आहेत कॅमेऱ्यामध्ये पण समजलं स्पीड रन असते
उडला झाला टेक ऑफ. तो बघा उडला. डेंजर आहे. 30 मीटर यायला बघ वर. माझ्या काही दिसतच ना, पूर्ण ब्लड झाला लागला. गेला त्याला कसा मस्त आहे की समोरून जस्ट राहिला आम्ही तर थांबल्या ना तेवढा लगेच त्याने टेक ऑफ झाला आणि तो लँड झाला. चला तिथून अजून आपल्याला जायला 46 मिनिट दाखवतात घरी. काय जातं इथं रोड पाली वळल्या सीएनजी पंपला गाडीच्या काड्या 2च राहिल्या म्हणून गॅस भरून ठेव इथं मस्त की पहिल्यातच. काहीच बघा 246चा बसला, मगाशी 178चा बसलेला, आता 246चा बसला. पापलेट द्यायचं ना आता घरात आल्या तिला विचारला तिथे इथं काहीतरी आणा वाजले 12:30 आता इथं बघता इथं काय भेटतं पापलेट भेटले तर बरं आपल्याला जरा पापलेट घेऊ. तिकडे बघा मस्त की यो भेटला मला कर तो हलवा भेटला, पापलेट नाही भेटला मी हलवा भेटला. बघा हलव्याची साईज बघा. आणि इथं कोलबी बघा. इथं कोलबी बघा, यो कोलबी दाखवतो. 10 रुपये साफ करून डिस्काउंट 20 रुपये आपलं नाव सांगितलं. ना चालू जेव्हा थांबल्या मस्त की पायनॅपल ज्यूस पियाला. पायनॅपल जे रे मस्त या घरा 9 वाजले 1 वाजून 5 मिनिटं मस्त पोहोचल्या. बघा मस्त की आता आल्या घरावरती याही गोंगाट बनले. हा यो बघा मी माव आणले नाही कशी खेळते बघा त्याची बाबू मागतो तिच्यावल्या तर बघा तो रडतो बघा सांगतो दे म्हणून. बाबूला दे थोडा वेळ दे बाबूला तर बघ दे ना बाबू त्याला. काय तो पाहिजे माऊ इकडं आणि इकडं बघ. माझी पोर शानी आहे ना बेटा, तू माझी पोर शानी आहे हा बेटा. हे बघ घे बघा काही सविताने आणला हलवा लगे बनवला नाही. यो बोटी मागतो तेव्हा तिकडे बघा, तिकडे बघा बोटी मागतो बघा. यो बोटी मागतो बघा खायला तर बघा. तर बघा आता बोटी मागतो दूध पिले ना दूध पिले आताशी बोटी मध्ये याला ही हलव्याची भातना का बघ, भातना का बघ किती चॅप्टर आहे बघ. बघ बघ भातना काय बघा 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 कसा भातना काय बघा. लय हुशार झाले यो चॅप्टर गेला बघ तिथे जवळ. आता गॅरेज मस्त की इथं खाली चीज आहे कारण गाडीचा ना लेफ्ट साईडचा इकडचा टायरला लेफ्ट साईडला ब्रेक जास्त लागते. गाडी ब्रेक म्हणल्यावर लेफ्टला जास्त जाते, राईट साईडला इकडचा ब्रेक कमी लागते. गाडी लेफ्टला खेचते गाडी जरा त्यासाठी आता आल्या म्हणजे पट्टीचा आवाज करतो लायनरचे तो एक करून दिला. तो मेरे को नाही दिखाया व्हिडिओ में बोलते इकडे बघा मोठा कारागीर आहे का यो. मेन अख्खा गॅरेज याची मुलं चालतं आहे का. यो नसला ना तर इथं गॅरेजला गाड्याच नसतात, कोणी येत नाही खाली जवळ कोणी येत ना. यो नसला तर इधर देख रे इधर देख. यो नसला ना तर गॅरेजला गाड्या येतात ना कोणी. सांगता की नाही इमरान रहेगा तो हम लोग आएगा काम करने के लिए. अरे तुला काम करून आल्या आता चालल्या रिक्षावर. वाजल्या किती माहिती का 7:30. कुठचे पण टायमान जातो रिक्षावर असं काही ना. सर चला गाडी मस्त की धुल्या आताशी मी बघा टकाटक चकाचक. गाडी जरा बी काही घाण नाही का काही ना बघा मस्त की गाडी चकाचक केली एकदम. मागं बी धुवून कडले तेव्हा जाऊन तर आलेलो आपण. आता मस्त की घरी आल्या ना आता आपण मस्त की जेवू आणि झोपू. सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय भेटायला अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याच्या भेटू. चला बाय.